लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन आणि आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला काय मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, आमचे राजकीय याजकत्व, अवर रॉयल प्रीस्टहुड। प्रियजन हो, जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो की अहरोन हा याजक होता। हा पहिला याजक होता जो महायाजक होता। अहरोनाच्या संतानांना झालेली लेकरे हे देखील याजक बनले। जुन्या करारामध्ये याजकत्व अशा प्रकारे होते, परंतु नवीन करारामध्ये याजकत्व हे बदलले गेले। येशू ख्रिस्त हा प्रमुख आणि महायाजक म्हणून नवीन कराराचा आहे। अहरोनाचे जे याजकत्व याची समाप्ती झाल्यानंतर येशू ख्रिस्ताच्या महायाजकीय सेवेला सुरुवात झाली आणि आज आम्ही नवीन कराराचे याजक आहोत। येशू ख्रिस्त हा शांतीचा राजकुमार, शालेमाचा राजा, मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुग याजक म्हटलेला आहे। आणि प्रभू येशू ख्रिस्त अशा पद्धतीने राजा आणि याजक असल्या कारणाने येशू ख्रिस्तानेच नवीन कराराचे याजकत्व आम्हाला प्रदान केलेले आहे। अर्थात जुन्या करारामध्ये याजक फक्त पुरुष असत, परंतु नवीन करारात हे याजकत्व स्त्री आणि पुरुष या दोघांनाही देण्यात आलेले आहे। हे याजकत्व म्हणजे ख्रिस्तामध्ये जे जे व्यक्ती नवीन जन्म पावलेले आहेत ते ख्रिस्त येशू मध्ये याजक झालेले आहेत। आणि म्हणून नवीन कराराचे याजकत्व नक्की काय आहे हे आम्ही समजून घेणं फार गरजेचे आहे। म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा जो विषय आहे हा सर्वजणांनी शेवटपर्यंत आवर्जून पाहावे। पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि याचं वचन 9 आणि 10 मी आपणा पुढे वाचत आहे। पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधारांतून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे। ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात। तुम्हास दया मिळाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे। प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनाने आशीर्वादित करो। आमेन। कोणीही व्यक्ती स्वतःहून याजक होऊ शकत नाही, कारण जे याजकत्व देवाने दिलेच नाही त्या याजकत्वाला देव काही किंमतही देत नाही, कारण ते याजकत्व दैवी अधिकारानुसार नाहीये। इस्रायलाचे 12 वंशांतून एक वंश देवाने वेगळा केला होता आणि त्या वंशाचं नाव होतं लेवी वंश। अर्थात देवाने सर्वप्रथम इस्रायलाच्या 12 घराण्यांना याजकत्व देण्याचे ठरविले, यासाठी की इस्रायल हे एक पवित्र राष्ट्र जगातील सर्व लोकांसाठी याजकत्वाचे काम करील। परंतु इस्रायली लोक हे पात्र ठरले नाहीत। इस्रायलांनी देवाच्या उपस्थितीचे भय वाटून हे कर्तव्य त्यागले। ही गोष्ट आम्ही निर्गम याचा 20 अध्याय 18 आणि 19 वचनात आम्ही पाहतो। आणि म्हणून देवानेही त्यांच्या या कृत्याचा स्वीकार केला आणि अहरोनाचे याजकत्व हे इस्रायलाच्या 12 घराण्यापुरते मर्यादित राहिले। निर्गम याच्या 32 अध्यायात आम्ही पाहतो की इस्रायल लोकांनी सोन्याच्या वासराची पूजा केली आणि त्या ठिकाणी मोशे आल्यानंतर मोशेने आव्हान केले की कोण देवाच्या पक्षाचा आहे त्याने माझ्या जवळ यावे। आणि तेव्हा लेवी वंश मात्र यहोवाच्या पक्षात उभा राहिला आणि तेव्हा मोशेने आज्ञा दिली की जे कोणी तुमचे बंधुजन आहेत जे मूर्ती पूजा करीत होते त्यांना तुम्ही तलवारीने कापावे। आणि त्यावेळेला 3000 लोकांना त्यांनी छाटलेला आहे। अर्थात त्यामध्ये आई, बाप, मुले ही मरण पावलेली आहेत। आणि त्यावेळेला देवाने म्हटले यांना वेगळे कर, हेच माझ्या मंदिरात माझी सेवा करतील। आणि त्यावेळेला देवाने लेवी वंश हा निवडला, त्याच्या मंदिरात, त्याच्या मंडपात त्याची सेवा करण्यासाठी आणि इस्रायलाच्या 12 घराण्यासाठी सेवा करण्यासाठी त्यांना निवडले।
प्रियजन हो, या जगात ज्या वेळेला तुम्ही आणि आम्ही जन्मलो त्यावेळेला आम्ही याजक म्हणून जन्मलो नव्हतो. उलट आम्ही पापी शरीरामध्ये देवाशी आमचं नातं तुटलेलं आणि देवाचे शत्रू असे आम्ही जन्मलो होतो. अर्थात आमचा इतिहास काय होता? इफिसकरास पत्र 2 अध्याय 12 आणि 13 वचन. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारास परके, आशाहीन व देवविरहित असे जगात होता. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. अर्थात ज्या वेळेला आम्ही पश्चाताप केला, आमची पाप कबुली दिली, येशू ख्रिस्ताला आमचा व्यक्तिगत तारणार आणि प्रभू म्हणून स्वीकारले, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आमचा देवाशी समेट प्रथम झाला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतला, आम्हाला पापमोचन मिळाले. करंथीकरास दुसरे पत्र याचा 6वा अध्याय आणि याचं वचन 17 पासून मी वाचत आहे. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका. म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन आणि मी तुम्हाला पिता असा होईन आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. अर्थात आम्ही या जगामध्ये अशा प्रकारे पापात होतो, परंतु देवाने तुम्हाला आणि आम्हाला पाचारण केले यासाठी की आम्ही एक निर्णय घ्यावा, हा स्वयंभूत निर्णय घ्यावा आणि आम्ही सर्वप्रथम या जगांतून वेगळे व्हावे, बाहेर निघावे. अशुद्ध त्याला आम्ही शिवू नये, पण अशुद्ध त्याला आम्ही नाकारावे. मग देव म्हणतो, मी तुम्हाला पिता असा होईन आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल. अर्थात देवाबरोबर आमचं एक कौटुंबिक नातं, पिता आणि मुलं. त्यावेळेला आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आलो, त्याच्या शरीराचे आम्ही व्यक्तिगत भाग बनलो, आम्हाला नव्याने जन्म मिळाला, आम्ही देवाची नवीन सृष्टी बनलो. हे सर्व कार्य येशू ख्रिस्ताने काल्वरीवर जे रक्त सांडले त्याद्वारे आम्ही देवाच्या जवळ आलो. देवाच्या उपस्थितीत देव आमचा पिता झाला, कारण त्याने पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला जन्म दिला आणि आम्ही राजांच्या राजाचे पुत्र आणि कन्या बनलो. हे किती महान सौभाग्य आम्हाला मिळाले पहा. आणि ही सर्व गोष्ट ख्रिस्तानेच आमच्यासाठी घडविली आणि आम्हाला देवाच्या घराण्याचे बनविले. आपल्याला देवाचे मुले हे नाव मिळाले, यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा. आणि आपण तसे आहो, यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्यालाही ओळखले नाही. प्रियजनो, जगाला माहित नाही आम्ही देवाचे याजक आहोत म्हणून, आणि म्हणूनच देव आमची प्रार्थना ऐकतो. निर्गम याच्या 28 अध्यायातल्या पहिल्या वचनात आम्ही पाहतो की अहरोन हा प्रमुख याजक होता. त्याचे पुत्र नादाब, अबिहू, एलाजार व एथमार हे पहिले याजक होते. हे अहरोनाचे पुत्र होते आणि त्यांना दिलेलं याजकत्व युगानयुग त्यांच्या संतानांसाठी होतं. पण नवीन कराराचं याजकत्व अशा प्रकारचं नाहीये. आम्हाला झालेली लेकरे ही जिथपर्यंत स्व इच्छेने येशू ख्रिस्ताला आपलं व्यक्तिगत तारणारा किंवा प्रभू म्हणून स्वीकारून आपलं जीवन त्याला समर्पित करीत नाही आणि नव्याने जन्म त्यांचा होत नाही, तिथपर्यंत ते याजक बनू शकत नाहीत. अर्थात या ठिकाणी आम्ही सर्वप्रथम ही गोष्ट पाहत आहोत. 25 वयाचे पूर्ण झाल्यानंतर याजकांच्या सेवेला आरंभ होत होता आणि ही गोष्ट दाखविते की एका मॅच्युरिटीला, परिपक्वतेला पोहोचतील तेव्हाच त्यांनी ही सेवकाई करायची आहे. निर्गम याच्या 29 अध्यायामध्ये याजक पद कोणत्या विधीने द्यावं याविषयी येथे खूप काही सांगण्यात आलेलं आहे. अर्थात नवीन करारातील याजकत्वाची ही छाया आहे. मी वचन वाचू इच्छितो. निर्गम 29 अध्याय आणि याचं वचन 4 पासून. मग अहरोन व त्याचे मुलगे यांना दर्शन मंडपाच्या दारासमोर घेऊन ये व त्यांना आंघोळ घाल आणि ती वस्त्रे घेऊन अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाचा झगा घाल. त्याला एफोद व उरपट बांध आणि एफोदाचा बुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांध. त्याच्या डोक्यात मांदिल घाल व मांदिलावर पवित्र मुकुट ठेव. नंतर अभिषेकाचे तेल त्याच्या डोक्यावर ओतून त्याला अभिषेक कर. मग त्याच्या मुलांना जवळ बोलावून त्यांना अंगरखे घाल आणि अहरोनाला व त्याच्या मुलांना कमरबंद बांध, त्यांच्या डोक्यांना फेटे बांध. या प्रकारे या निरंतरच्या विधीने त्यांना याजकपद प्राप्त व्हावे. या प्रकारे अहरोन व त्याचे मुलगे यांच्यावर संस्कार करावा. अर्थात सर्वप्रथम आमचा देवाबरोबर समेट व्हावा
अर्थात आमच्यावरील पाप सर्व देव नाहीसे करून स्वतःचे नीतिमत्व आम्हाला देतो व ज्या वेळेला तो आम्हाला नीतिमत्व देतो त्यानंतर देव आम्हाला या जगांतून वेगळे करतो, यासाठी की आम्ही त्याची पवित्र राष्ट्र, पवित्र प्रजा, याजकाचे राज्य असे आम्ही बनावे. मग तो आम्हाला आंघोळ घालू इच्छितो. ही आंघोळ जी आहे ही इफिसकरास पत्र 5 अध्याय याच्या 26-27 वचनात दिलेली आहे. अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावी आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. अर्थात हे वचन ख्रिस्त येशूच्या वधूला दर्शविलेले आहे आणि याजकत्व हे ख्रिस्ताच्या वधूला देण्यात आलेलं आहे. म्हणून ज्या वेळेला पवित्र वचनाची आंघोळ घालण्यात येते तेव्हा वचनाच्या जलस्नानाने आम्हाला शुद्ध, स्वच्छ आणि पवित्र करण्यात येते. आमचे सर्व डाग, सुरकुती, मलिनता काढून आम्हाला पवित्र, निर्दोष आणि निष्कलंक करण्यात येते. हे सर्व काम आमच्यासाठी स्वतः ख्रिस्त येशू करीतो. ज्या वेळेला आम्हाला स्वच्छ करण्यात येते तेव्हा जस्टिफिकेशन म्हणजे न्यायपणाचं कार्य समाप्त होते. म्हणजे येथे ही गोष्ट आम्हाला समजणे गरजेचे आहे की आमच्या याजकत्वाची सुरुवात ही नवीन सृष्टी बनल्याशिवाय नाही. कारण इफिस 4 अध्यायाच्या 24 वचनात म्हटलेलं आहे की नवीन सृष्टी झाल्यावर आमच्यात एक नवा मानव निर्माण होतो. हा नवा मानव देवसदृश्य म्हणजे देवाच्या प्रतिरूपाशी बनलेला असतो आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व आणि पवित्रता याने हा युक्त असतो. म्हणून तो देवाच्या उपस्थितीत जाऊ शकतो, इतरांसाठी मध्यस्थी करू शकतो. त्यानंतर देव आम्हाला पवित्रीकरण करतो, आम्हासाठी वस्त्र देतो, नीतिमत्वाचे वस्त्र. येथे 19-20 वचनात आम्ही पाहतो की रक्त लावल्यावर याजकीय ऑफिसमध्ये त्याचा प्रवेश होतो. अर्थात कानाला ते रक्त लावणे म्हणजे देवाचे वचन ऐकण्यासाठी या याजकाचे कान कायम उघडे हवे. हाताला रक्त लावणे याचा अर्थ जे काम त्याला दिले आहे ऐकल्याप्रमाणे त्याने ते काम करावे. आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला रक्त लावण्याचा अर्थ आहे त्याने आपली चाल सातत्याने पवित्र ठेवावी, देवाच्या मार्गाने त्याने चालावे. प्रकटीकरणाच्या 19 अध्यायातल्या 8व्या वचनात आम्हाला वस्त्र आढळत आहे जे आम्हा नवीन कराराच्या याजकांना देण्यात आलेलं आहे. 8वं वचन म्हणते, तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावयाला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नित्य कृत्य होय. गलतीकारस पत्र 3 अध्याय आणि याचं 27वं वचन म्हणते, कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. हे आहे नवीन कराराच्या याजकाचे वस्त्र. जेव्हा आम्ही येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा पावतो त्यावेळेला हे वस्त्र आम्हाला देव नेसवितो. नंतर स्तोत्र 133 मध्ये आम्ही पाहतो वचन 1 ते 3 म्हणते, पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे. हे आहे बंधूची एकता. अर्थात आम्हा याजकांमध्ये जे आम्ही एका चर्चमध्ये ख्रिस्त जो आमचा मस्तक आणि आम्ही त्याचे शरीर, अशा प्रकारे संपूर्ण हे शरीर बनते. आम्ही या बंधुत्वामध्ये प्रीतीने परिपूर्ण आणि एक चित्ताचे, एक मनाचे, एक दिलाचे, एका पवित्र आत्म्याच्या द्वारे निर्माण होणाऱ्या युनिटीत, ऐक्यात आम्ही एकत्र राहणे हे आमचे सर्वात मोठी जबाबदारी आहे. इफिसकरास पत्र 4 अध्याय 3 वचन म्हणते, आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयात झटा. अर्थात पवित्र आत्मा आमच्यामध्ये ऐक्य निर्माण करीतो, आम्हा बंधूमध्ये, याजकांमध्ये, आणि ते ऐक्य आम्ही शांतीच्या बंधनात राखावयात झटणं हे आमचं परम कर्तव्य आहे. तरच जे आम्ही स्तोत्र 133 मध्ये वाचलं की तेथे अहरोनाच्या मस्तकावर अनॉइंटिंग तेव्हा येते, अभिषेक तेव्हा ओतला जातो आणि तेथेच परमेश्वर आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन देतो. अहरोनाचे याजकत्व हे तात्पुरते याजकत्व होते. मसीहाला इस्रायल लोकांनी नाकारून त्याला ज्या वेळेला
काल्वरीवर ठार मारले त्यावेळेला अहरोनाचे याजकत्व समाप्त झाले. म्हणूनच पवित्र स्थानांतील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला, दुभांगला. कारण देवाची वस्ती जी 4 भिंतीमध्ये होती ती देवाने सोडून दिली आणि येशू ख्रिस्ताचं काल्वरीवरील बलिदानानंतर मनुष्य जो पवित्र केला जातो येशूच्या रक्ताने, तोच देवाचं मंदिर बनला. हे आहे नवीन कराराचे मंदिर. अर्थात येशू ख्रिस्त मंदिर होता आणि तो महायाजकही होता. आम्हालाही त्याने मंदिर बनवले आणि आम्हाला याजकही बनविले. करंथीकरास पहिले पत्र 3 अध्याय 16-17 वचन म्हणते, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. करंथीकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय याचं 19 वचन मी वाचत आहे. म्हणजे जगांतील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. अर्थात नवीन कराराच्या याजकांचं काम समेटाची सेवा हे आहे. जसं येशू ख्रिस्त त्याने आपल्या स्वतःला बलिदान म्हणून दिले आणि त्याने देव पित्याबरोबर आमचा समेट घडविला, तीच गोष्ट आम्हालाही करायची आहे. आम्हाला हे प्रभूचे समेटाचे वचन या जगाला नेऊन द्यायचे आहे. ख्रिस्ताची सुवार्ता या जगांतील लोकांना देणे आहे. हीच नवीन करारातील याजकांची सेवा आहे. एक याजक हा एक वकील असतो, अर्थात दुसऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारा. तो मनुष्य आणि देव यामधील मध्यस्थ असतो. तो देवाच्या उपस्थितीत लोकांच्या बदल्यात मध्यस्थीचे कार्य करणारा एक प्रमुख घटक असतो. अर्थात या जगात आम्ही पाहतो की अनेक लोक भटकत आहेत, देवापासून दूर गेलेले आहेत, त्यांचं देवाशी नातं तुटलेलं आहे. अशा सर्व लोकांना देवाची ओळख देण्याचं काम याजकांचं आहे, यासाठी की त्यांना त्या भटकलेल्या जीवांना देवाजवळ आम्ही आणावे. म्हणून देवाने आम्हाला त्याचे राजदूत, अँबेसेडर बनवलेला आहे, यासाठी की आम्ही देवाच्या वतीने प्रतिनिधित्व करून जीव वाचविण्यासाठी त्यांना आम्हाला वेदी जवळ आणणे आहे, जी काल्वरीवर एक वेदी आहे, जेथे देवाने मनुष्यांबरोबर समेट करण्यासाठी देवाचा कोकरा आमच्यासाठी दिला, जेथे मनुष्यांच्या पापांचे प्रायश्चित्त केले गेले. ती एक जागा काल्वरी, तीच देवाची वेदी आहे आणि तेथेच प्रत्येक मनुष्याशी देव समेट घडवून आणतो. आणि म्हणून आम्ही ही गोष्ट ध्यानात बाळगून खरे याजकत्वाचे काम केले पाहिजे. अर्थात येथे आम्ही समेटाची सेवकाईबद्दल थोडस जाणून घेऊया. समेटाची सेवा करण्यासाठी प्रत्येक याजकाकडे इतरांचा जीव वाचविण्यासाठी एक बर्डन, एक ओझे असणे गरजेचे असते. अर्थात आम्ही प्रत्येक नवीन कराराचे जे याजक आहोत, आमच्याकडे समेटाचा संदेश हवा, असा संदेश जो पापी लोकांना देवाकडे घेऊन येईल. जे पापामध्ये जगत आहेत त्यांना पश्चातापाचा, पाप क्षमेचा, उद्धाराचा, तारणाचा, मुक्तीचा मार्ग आम्हाला दाखवायचा आहे. ही नवीन कराराच्या याजकत्वाची सेवकाई आहे. हे काम तुम्ही आणि आम्ही केलेच पाहिजे, तरच आम्ही याजक आहोत. त्यासाठी आमच्याकडे समेटाचा आत्मा असणे आवश्यक आहे. समेटाची जर सेवा आम्हाला करता येईल तरच आम्हाला याजकत्वाची सेवकाई करता येईल. अर्थात याजक जे आहेत हे देवाच्या उपस्थितीत जाणारे, त्या उपस्थितीत राहणारे, देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेणारे, विश्वासाच्या सामर्थ्याची प्रार्थना करणारे याजक आहेत. हे सतत प्रार्थनामय जीवन जगणारे आहेत, इतरांसाठी मध्यस्थी करणारे आहेत. त्यांच्या जीवनातनं देवाचं तेज दिसलं पाहिजे. अर्थात अशा प्रकारचा याजकांचा माइंडसेट हवा, मनोवृत्ती हवी. ही याजकांची ओळख आहे. जुन्या करारात आम्ही पाहतो की जो याजक वर्ग होता त्यांना देवाने विविध प्रकारची वरदाने आणि दाने दिली होती. उदाहरणार्थ याजक हे मिस्त्री पण होते, बांधकाम करणारे. याजक शिंपी होते, याजक सोनार होते, याजक लोहार पण होते. याजक हे खाटीक देखील होते, धूप जाळणारेही होते. पाप्यांना तारणाच्या मार्गात घेऊन जाण्याचं काम याजक करीत होते. याजक हे आपला वेळ देवाच्या चरणाशी घालवीत असत, यासाठी
की देवाशी त्यांचं नाते असावे, 12 घराण्यांतील लोकांना देवाजवळ जोडावे म्हणून ते मधला दुवा होते. तसेच नवीन करारामध्ये तुम्हाला आणि आम्हाला देवाने याजक म्हणून पाचारण केले, तेव्हा आम्हात देखील विविध प्रकारची दाने आणि वरदाने घातलेली आहेत. ही दाने वरदाने प्रभूच्या महिमेसाठी, ख्रिस्ताच्या मंडळीच्या सेवेसाठी आम्ही खर्च केली पाहिजे. आम्ही त्यासाठी लाचता कामा नये, आम्ही घाबरता कामा नये, पण आम्हाला जे जे वरदान देवाने दिले आहे ते एकमेकाच्या उन्नतीसाठी आम्ही उपयोगात आणले पाहिजे. इब्री-लोकास पत्राचा 13वा अध्याय 15वे वचन म्हणते, म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. जसे याजक जुन्या करारामध्ये हे यज्ञ अर्पण करीत असत आणि आमच्याकडे आता कोणता पशु आम्हाला मारायचा नाही, आम्हाला कोणताही कोकरा किंवा बैल मारायचा नाही, कारण येशू ख्रिस्त हा एकच बलिदान बनून, यज्ञ बनून त्याने सर्व यज्ञाचे काम समाप्त केले. आता फक्त आमच्याकडे तो यज्ञ आहे, आमच्या ओठांचे फळ म्हणजे स्तुती. देवाला आम्ही गीत गावी, स्तुती आराधना करावी, त्याची भक्ती आत्म्यात आणि खरेपणात करावी. हे आमचं नित्य अर्पण आम्ही देवाला द्यावं, कारण आम्ही नवीन कराराचे याजक आहोत. चांगले करण्यास आणि दान करण्यास विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. अर्थात आम्ही ज्या वेळेला इतरांचं चांगलं करतो, इतरांना मदत करतो, त्यांच्यावर उपकार करतो आणि दानही आम्ही देतो, आणि हे आमचं याजकत्वाचं काम आहे. ही सेवकाई एक याजक म्हणून देवाने आम्हाला दिली आहे. रोमकरास पत्राच्या 12 अध्यायामध्ये 1 आणि 2 वचनात त्याने म्हटले, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. येशू ख्रिस्त महायाजक असतानाही तो देवाचा कोकरा होता, म्हणून तो बलिदान झाला. आम्हीही याजक आहोत आणि आम्हाला मंदिरही बनविण्यात आले आहे, पण आमचं काम आपलं स्वतःचं अर्पण करणे, यज्ञ अर्पिणे हे आहे. तिमोथेला पहिले पत्राचा 2रा अध्याय 1 आणि 2 वचन मी वाचत आहे. तर सर्वात प्रथम हा बोध मी करीतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकार स्तुती करावी, राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य क्रमण करावी. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. प्रियजन हो, याजकत्वाचं काम प्रार्थना करण्याचं आहे. प्रार्थना हे धूपाला दर्शविते. ज्या वेळेला याजक इस्रायलाच्या मंदिरामध्ये धूप जाळीत असत आणि तो धूप हा वर चढत असे, याला प्रार्थना म्हटलेली आहे. आणि आमचं काम प्रार्थना करणे आहे, एकमेकांसाठी मध्यस्थी करणे आहे. रदबदल्या, विनंत्या आणि उपकार स्तुती ही आम्ही करावी. आणि सर्व राजांकरिता, वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता आणि जे सरकार आहेत, सरकारी अधिकाऱ्यांसाठीही आम्ही प्रार्थना करायला हवी. हे याजकांचं काम आहे. यासाठी की आम्ही शांतीचे आणि स्वस्थपणाचे, सुभक्तीचे आणि गंभीरपणाचे आयुष्य क्रमण करावे. आमच्या हाती सर्व सोपविलेलं आहे आणि ही गोष्ट प्रार्थनेने शक्य आहे. याजकांचे काम काय आहे? तर पेत्राचे पहिले पत्राचा 2रा अध्याय यात आम्ही 9व्या वचनाचा मधला भाग आम्ही वाचतो. त्यात दिलेला आहे की ज्याने तुम्हास अंधकारांतून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. नवीन कराराचे याजकत्वाचे काम हे आहे की ज्याने आम्हाला अंधकारांतून काढले, तो कोण? ख्रिस्त येशू. त्याचे गुण आम्ही प्रसिद्ध करावे. नवीन कराराच्या याजकांचं हे काम आहे. लेवियाचं पुस्तक याचा 6वा अध्याय याचं 13वे वचन म्हणते, वेदीवर अग्नी सतत जळतच ठेवावा, तो विजू देऊ नये. याजकांची ही जबाबदारी होती की त्यांनी वेदीवर अग्नी सतत जळत ठेवावा, तो विजू देऊ नये. अर्थात त्यांचं कटाक्ष नजर वेदीवरील दिव्यावर ठेवणे गरजेचे होती. अग्नी हा पवित्र आत्म्याला दर्शवितो. नवीन कराराच्या मंडळीला 7 समय म्हटलेले आहे आणि पवित्र आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रेषित 2 अध्यायामध्ये आम्ही पाहतो, जेव्हा उतरला
तेव्हा अग्नीच्या जिभा उतरल्या, अर्थात देवाने पहिली ज्योत मंडळीची पेटविली. आणि या ठिकाणी हा अग्नी माणसांकडून नव्हता, देवाकडून लावण्यात आला होता. हा पवित्र अग्नी होता. हा अग्नी पवित्र आत्म्याला दर्शवितो. तो अग्नी विझू देऊ नये याविषयी संत पौलाने एक थेसलोनिकास पहिले पत्र 5 अध्याय याच्या 19 वचनात म्हटले की आत्म्याला विझू देऊ नका. मत्ते 25 अध्यायामध्ये आम्ही 10 कुमारिकांचा दाखला पाहतो. त्यांच्याकडे दिवे आहेत. अर्थात हे 10 कुमारिका हेही आचरण करण्यात आलेले आम्हाला दिसतात. ते याजक आहेत असा त्यांचा विश्वास आहे. परंतु येथे त्यांचे 2 भाग होतात. मूर्ख कुमारिकांचे दिवे विझू लागले. अर्थात येथे आम्ही ही गोष्ट पाहत आहोत, मूर्ख कुमारिकांना पण याजकत्वासाठी पाचारण करण्यात आले होते, पण त्यांचे याजकत्व ते गमावून बसले. आणि म्हणून शहाणे कुमारिकांनी आपले दिवे नीट ठेवले आणि आपल्या दिव्यात कायम तेल ठेवले, पवित्र आत्मा. आज नवीन कराराच्या याजकत्वाची सेवा ही अशाच प्रकारच्या जबाबदारीने युक्त आहे. आणि म्हणूनच स्वर्गरोहण अशाच व्यक्तींचे होईल जे आपले दिवे नीट राखू शकतात, आपल्या दिव्यातल्या काजळी बरोबर काढतात, दिव्यामध्ये तेल म्हणजे पवित्र आत्मा तुडुंब भरतात. असेच लोक स्वर्गरोहणासाठी जातील. प्रियजनो हो, म्हणूनच नवीन कराराचं याजकत्व किती श्रेष्ठ आहे आणि आमच्या जबाबदाऱ्या, आमची कर्तव्ये आणि आम्हाला दिलेली सेवकाई देवाचे भय बाळगून करायला हवी हे आम्हाला कळते. 2 इतिहास याचा 11 अध्याय आणि याचं वचन 13 पासून मी वाचत आहे 16 वचनापर्यंत. अखिल इस्रायलांतील याजक व लेवी आपले सर्व प्रदेश सोडून त्याचकडे गेले. या प्रकारे सर्व इस्रायलात लेवी आपली शिवारे व वतने सोडून यहुदा व यरूशलेम येथे आले, कारण त्यांनी परमेश्वर प्रित्यर्थ याजकांचे काम करू नये म्हणून यराबाम व त्याचे पुत्र यांनी त्यास खालवून दिले होते. यराबामाने उच्च स्थानासाठी, बोकडांच्या मूर्तीसाठी व त्याने केलेल्या वासरांच्या मूर्तींसाठी आपलेच याजक नेमिले. इस्रायलाच्या सर्व वंशांतले जे लोक इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या भजनी मनोभावे लागले होते, ते सर्व आपल्या वडिलांचा देव परमेश्वर याच्या समोर बली अर्पण करण्यासाठी लेव्यांच्या मागून यरूशलेमेस आले. प्रियजनो, या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की इस्रायलचं राज्य हे 2 भागात विभागलं गेलं. दक्षिणेकडील राज्य जे यहुदाचं राज्य आणि उत्तरेकडील राज्य जे इस्रायलचं राज्य. अर्थात यहुदाचं राज्य येथे फक्त 2 वंश राहिले, यहुदा आणि बन्यामीन. परंतु इस्रायलचं जे राज्य होतं ते 10 वंश त्या ठिकाणी गेले. अशा प्रकारे एक राज्याचे 2 तुकडे झाले. ही गोष्ट शलोमोन पुत्र रहबाम याच्या कारकिर्दीत झाली व यराबाम नावाचा एक एफ्राइमी व्यक्ती हा राजा बनला. यराबाम राजा होताच त्याने यरूशलेमेत जे देवाचं मंदिर होतं तेथे लोकांना जाण्यास मनाई केली आणि त्याने आपलं राज्य बळकट व्हावं आणि सर्व लोकांनी रहबामाकडे न जावे म्हणून त्याने बोकडाच्या मूर्ती आणि वासराच्या मूर्ती बनविल्या. बेथेल आणि दान येथे त्यांची स्थापना केली. परंतु हे सर्व काही ते तो करीत होता, हे सर्व देवाच्या वचनाच्या विरुद्ध होतं. मोशेने जे नियमशास्त्र दिलं होतं त्याच्या बिलकुल विरुद्ध होतं. परंतु त्याला आपलं राज्य चालवायचं होतं. त्यांनी आपल्या स्वतःचे याजक बनविले आणि ही गोष्ट अँटी क्राइस्ट सिस्टीम जी ख्रिस्त विरोधकाची शिकवणूक त्याला दर्शवित आहे. ज्यांनी नवीन करारामध्ये देवाचे जे याजक हे कसे असायला हवे ते न मानता त्यांनी आपल्या स्वतःच्या बुद्धीने, ज्यांना कोणत्याही प्रकारचं देवाचं पाचारण नाही परंतु त्यांना सेमिनरीतील शिक्षणाच्या द्वारे किंवा मिळालेल्या पदव्यांच्या आधारावर त्यांना त्या ठिकाणी धर्मगुरू ही दीक्षा देण्यात आली. अर्थात धर्मगुरू ही दीक्षा ही एक प्रणाली आहे आणि ते जणू काही त्या धर्मासाठी काम करणारे एम्प्लॉई आहेत. जसे यराबामाकडे त्याने आपल्या स्वतःचे याजक बनविले आणि ही जी प्रणाली होती ही धार्मिक प्रणाली आहे आणि ही एक प्रतिछाया आहे. ख्रिस्त विरोधक अशाच प्रकारे आपले एक राज्य करील. आणि यराबाम हा रोमन कॅथलिक चर्च आणि प्रोटेस्टंट चर्चेस यांना दर्शवित आहे. म्हणून पोपद्वारे दिली जाणारी धर्मगुरू दीक्षा ही याजकत्वाला बिलकुल दर्शवित नाही. यराबामाने बनविलेले नवीन याजक हे या धर्मगुरू दीक्षेला दर्शविते जी देवाकडून दिलेली नाही आणि सर्व त्याला अनुसरतील.
लोकांनी वास्तविक विचारायला पाहिजे होते की देवाने जी दिलेली आज्ञा आहे मोशेच्या द्वारे तीच आम्ही मानायला पाहिजे, पण सर्व लोक त्याच्या अधीन झाले. जसं आज संपूर्ण समाज बायबल तर वाचत आहे, पण शुभवर्तमानात आम्हाला काय देण्यात आले, प्रेषितांनी आम्हाला काय कळविले, या शुभवर्तमानाकडे त्यांचं लक्ष नाही. आणि हीच गोष्ट घडली. आज येशू ख्रिस्त हा एकटाच प्रमुख याजक आहे आणि त्याला इतर कोणत्याही याजकांच्या मदतीची गरज नाहीये की त्यांनी अहरोनाप्रमाणे याजकत्व करावे. कारण इब्री लोकासपत्र 7 अध्याय 11 वचनापासून मी वाचत आहे. यावरून ज्या लेवीय याजकपणाच्या संबंधात लोकांना नियमशास्त्र प्राप्त झाले त्यामुळे पूर्णता झाली असती तर मल्कीसदेकाच्या संप्रदायाच्या निराळ्या याजकाचा उद्भव व्हावा व त्याने अहरोनाच्या संप्रदायाप्रमाणे म्हटलेले नसावे याचे काय अगत्य राहिले असते. कारण याजक पण बदलले म्हणजे नियमशास्त्रही अवश्य बदलते. कारण ज्याच्याविषयी हे सांगितले आहे तो निराळ्या वंशातला आहे. त्या वंशातल्या कोणीही वेदीजवळ काम केले नव्हते, कारण आपला प्रभू हा यहुदा वंशातून उद्भवला हे उघड आहे. याजकांच्या बाबतीत त्या वंशाविषयी मोशेने काहीही सांगितलेले नाही. अर्थात या ठिकाणी आम्ही काय या वचनात पाहत आहोत, याजक पण बदललं. लक्षात घ्या, नवीन करार जेव्हा आला तेव्हा 12व्या वचनाप्रमाणे याजक पण बदललं आणि तेव्हा नियमशास्त्रही बदललं. अर्थात जुन्या करारात लेवी वंशांचं याजकत्व होतं, परंतु आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त तर लेवी वंशांतून नव्हता, तो यहुदा वंशांतून होता. यहुदा वंशांतून जे आहेत ते सर्व राजघराणे होते. म्हणूनच येशू ख्रिस्त राजा म्हणून जन्मला. मागे लोक जेव्हा आले ते म्हणाले की यहुदाचा राजा जन्मला आहे, तो कुठे आहे, कारण तो यहुदा वंशाचा सिंह आहे, असे आम्ही प्रकटीकरण 5 मध्ये वाचतो. परंतु तोच प्रभू येशू ख्रिस्त इब्री लोकासपत्र 5 अध्याय 4 वचन म्हणते, हा मान कोणी आपणहून घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनाप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळतो. त्याप्रमाणे ख्रिस्तानेही प्रमुख याजक होण्यासाठी आपणा स्वतःला गौरविले नाही, तर ज्याने त्याला म्हटले की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे, त्याने त्याला गौरविले. येशू ख्रिस्ताला या ठिकाणी पुत्र म्हणून हे याजकत्व दिले, म्हणून तो प्रमुख याजक बनला. 6वं वचन. त्याप्रमाणेच दुसऱ्या ठिकाणीही तो म्हणतो, मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे म्हणजे परंपरेनुसार तू युगानयुग याजक आहेस. हे याजकत्व येशूचं होतं. येशू याजक पण येशू राजाही. इब्री लोकासपत्राचा 7 अध्यायाचा 1 वचनापासून मी वाचत आहे. हा मल्कीसदेक शालेमाचा राजा व परात्पर देवाचा याजक होता. अब्राहम जेव्हा राजांस ठार मारून परत आला तेव्हा ह्याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला व अब्राहमाने त्याला सर्व लुटीचा दशमांश दिला. तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एक तर नीतिमत्वाचा राजा व दुसरे शालेमाचा राजा म्हणजे शांतीचा राजा. 3रं वचन म्हणते, त्याची माता पिता रे वंशावळ जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट यांचा उल्लेख कुठेही सापडत नाही, तरी त्याला देवाच्या पुत्रासारखे करण्यात आल्यामुळे तो नित्य याजक राहतो. अर्थात एकच व्यक्ती जो शालेमाचा राजा पण आहे म्हणजे नीतिमत्वाचा राजा, आणि त्याला देवाच्या पुत्रासारखे करण्यात आल्यामुळे तो नित्य याजक राहतो. म्हणजे तो राजा पण आहे, याजक ही आहे. ही गोष्ट आम्हाला समजणे गरजेची आहे. अर्थात येशू ख्रिस्ताचे याजकत्व हे कधीच न बदलणारे याजकत्व आहे. तो सर्व काळ याजक राहतो. गेल्या 2000 वर्षापासून प्रभू येशू ख्रिस्ताचे याजकत्व चालू आहे, परंतु ते आता कृपेच्या कालखंडाच्या समाप्तीला बदलणार आहे आणि येशू याजक न राहता तो न्यायाधीश राजा बनणार आहे व दाविदाचा पुत्र या नात्याने तो या संपूर्ण जगात याच पृथ्वीवर 1000 वर्षाचं राज्य करण्यासाठी येणार आहे. आणि जे आम्ही त्याचे याजकीय राज्य म्हणून आहोत ते आम्ही त्याच्याबरोबर या पृथ्वीवर राज्य करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले
कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.